विकास अरे कोण ओरडता भाऊ? अरे बाबा तो विकास नाही, विकास म्हणजे जयनंद दादांनी आपल्या सावंतवाडीचा जो विकास केलेला असा ना तो विकास. तो विकास. हा तो विकास आता आपण बघूया. हा चला चला चला. सन 1929 साली जन्माला आलेले मुंबईमध्ये ज्यांचा जन्म झाला ते जयानंद दादा मटकर. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे सावंतवाडीकरांच्या कल्याणासाठी घालवलं. ते एक पत्रकार होते, ते एक साहित्यिक होते, त्याचप्रमाणे ते एक सर्वांचे लोकांचे लोकनेते होते. ते एक स्वातंत्र्य सैनिक होते. गोवा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी सहभाग घेतला असे जयानंद दादा. त्यांनी केलेल्या विकास कामांबद्दल माहिती घेऊया. चला तर. सन 1948 मध्ये सावंतवाडी प्रजा परिषदेने सावंतवाडी संस्थानाच्या विलिनीकरणासाठी केलेल्या संग्रामात सक्रिय सहभाग आणि कारावास केला. समाजवादी पक्षातर्फे आयोजित केलेल्या धान्य भाववाढ विरोधी सत्याग्रहात शिरोडा येथे सहभागी झाल्याबद्दल 1 महिन्याची कारागृहवासाची सजा झाली होती. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय सावंतवाडीत आणण्यासाठी अंगावर केसी घेतल्या. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जनक झाले. सावंतवाडीचे विडी कामगार व नगर परिषदेचे कामगार यांचे आधारस्तंभ व भाग्यविधाते होते. सावंतवाडी पाणीकोण धरणाचे जनक होते. सावंतवाडी टर्मिनस रेल रोको व उपोषण करून टर्मिनस मंजूर करून घेतले. आत्मदहनासाठी स्टेशन गाठून तत्कालीन सरकारला सळो की पळो करून सोडले. महाराष्ट्रात लाखो सुशिक्षित बेकारांना दरमहा बेकार भत्ता देण्याचा कायदा करून घेतला. दुसऱ्या व चौथ्या शनिवारी कामगारांना सुट्टी मंजूर केली. वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाचनालयाची निर्मिती केली. वाचनालयातील कामगारांची सुद्धा काळजी घेतली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात 1974 व 1978 असे 2 वेळा आमदार झाले होते. प्रसंगी गोळीबार झेलून वैल्यतीय साप्ताहिकाच्या प्रेसवर दगडफेक झेलून घरादारावर दगडफेक झेलून सावंतवाडीचा सर्वांगीण विकास केला. सावंतवाडीतील महत्त्वाचे असे नरेंद्र उद्यान, सावंतवाडी टर्मिनस, पाणेकोण धरण, सावंतवाडी ITI यांचे जनक ठरले. ऐतिहासिक श्रीराम वाचन मंदिराचे पालकत्व अगदी शेवटपर्यंत जपले. महाराष्ट्र भरातील कामगारांचे लाडके नेते झाले. सावंतवाडीत त्यांना पप्पा म्हणून ओळखले जायचे. प्राणत्यागीपर्यंत कोकणाच्या सर्वांगीण विकासाबाबत त्यांनी विचार केला. काय काय केलेली आता आपण बघितलं जयनंद दादांनी काय काय केलेली आता तो जो वारसा पुढे घेऊन आपली सीमाताई मटकर मॅडम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर उभ्या असेल मग आपली जबाबदारी आहे त्यांचा मुद्द्याची. पण त्यांनी कोणती कामं केली? त्यांनी काय कामं केली बोलची असं तर बघ दाखवतो तुला. काय चाललं तोंडवर करून? होय म्हणजे तुम्ही दिवसभर घरात बसून असतात, मी पण घरातच बसू काय? या बघ सगळ्या बायकांनी ना घरात बसत असताना भांडी घासूची असेल बाहेर जाऊ नको. बाहेरची जी कामं असतात ना ते मी काय की सगळे बघीन. म्हणजे मी पण घरातच बसून राहू, माझा पण स्वावलंबी तोंडवर करून माझ्यावर बोलायचं ना जमाना काय झालं हो काय सांगू, घरातून बाहेर पडायचं, मग स्वतःसाठी काम करूचा, स्वावलंबी होऊचा. एवढाच ना आपली सीमाताई मटकर मॅडम असत ना ते तुमची नक्की मदत करतील. आपण त्यांच्याकडे जाऊया. हा चला. काय झालं? मला स्वतःसाठी काम करायचंय, स्वावलंबी व्हायचंय. मग तुम्ही काही काळजी करू नका. यावर उपाय म्हणून आपण बचत गट सुरू करूया. तुमच्यासारख्याच अजून 10-15 महिलांना गोळा करून बचत गटाची निर्मिती करूया, जेणेकरून रोजगार निर्मिती होईल व तुम्ही आर्थिकरित्या उन्नती मिळेल तुम्हाला. बघितलंच मंडळी आपल्या सीमाताईने काय काय केलेला आता. त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून आणि अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांचा सक्षमीकरण करण्यात हातभार दिलेला होता. एवढाच नाही अजून पण असा. चला बघूया. बाबानू माका ना खूप शिकायचा आणि माका इंजिनियर बनायचा. वय गेला तो बोलतोच का बाबा पटता पण ह्या जगात शिक्षण आला लय पैसे लागतात. आता तुला BEd करूचा म्हटलं तर 3-4 लाख रुपये लागतात. मग इंजिनियर करून किती लागते सांग. आणि आपण मोलमजुरी करून खाणारी माणसं त्यामुळे ना तू शिक्षण जरा जेवढा करतोस तेवढाच कर आणि मोलमजुरी करूया. काय ना माका माहित ना माका काय झाला? हे माझं जीव आता शिकायचा म्हणता इंजिनियर होता आता एवढं पैसे पैसून आणायचं. एवढंच आहे ना. मग आपली सीमाताई मटकर मॅडम असत ना ते तुमका नक्की मदत करतील. आपण त्यांच्याकडे जाऊया. हा करतील. चला चला चला. नमस्कार मॅडम. मॅडम हे माझं झेल आहे. एखादा इंजिनियर करूचा असा पण आमच्याकडे तेवढी परिस्थिती नाही, पैसे नाहीत आमच्याकडे. आमचं काहीतरी मदत करा. हो नक्कीच, काही हरकत नाही. जर त्याची खरंच स्वतःहून शिकण्याची इच्छा असेल तर आम्ही त्याला नक्कीच मदत करू. सावंतवाडी पंचम महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सुंदरवाडी ग्रुप मार्फत आम्ही अनेक विद्यार्थ्यांना मदत करत आहोत. तर तुलाही आम्ही नक्कीच मदत करू. धन्यवाद मॅडम. बघितल्याच मंडळींनी आपल्या
आपले सीमाताई मटकर मॅडम अनेक गरजू विद्यार्थ्यांका, महिलांका आणि समाजातील दुर्बल घटकांका नेहमी मदत करत असतात. एवढंच नाही, अजून मन असा. चला बघूया. हो ऐका तरी गेले 3-4 महिने झाले घरात पाण्याची व्यवस्था नाही. काहीतरी पाण्याची मदत करा माका. हे बघा बाई, तुमची जी काही तक्रार आहे ती तुमच्या ग्रामपंचायत जाऊन नोंदवा. म्हणजे तुमची बारीक सारीक कामं करायला आपला वेळ नाहीये. हो ऐका तरी. नको, आम्हाला खूप कामं पडली. चला थांबा थांबा. काही काय झालं? हो गेले 3-4 महिने झाले घरात पाण्याची व्यवस्था नाही. एवढं पाण्यासाठी वणवण करता काय करताले आणि मी एवढंच असं ना, मग आपल्या सीमाताई मटकर मॅडम असत ना. मी तुमका सांगते, माझ्या माहितीनुसार आपल्या इकडेच एक विधवा महिला होती. त्यांच्या घरात पण असंच पाणी येत नव्हता. आपले सीमाताई मटकर तिकडे गेले आणि स्वतः पाण्याचं कनेक्शन लावून दिलं नाही. आता त्यांच्या घरात रोज पाणी येतात. बघितलंच मंडळींनो, आपले सीमाताई मटकर मॅडम अशा वेळी महिलांना मदत करत असत. एवढंच नाही, अजून पण आता. चला. नमस्कार साहेब. हा नमस्कार. आमच्या अमित वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमासाठी थोड्या निधीची गरज होती. मग तुम्ही आम्हाला थोडी मदत केली असती तर बरं झालं असतं. ए बेटा, पटकन चाय करून काय नको साहेब. हे बघा, तुम्ही जी मदत मागितलात ना, ती मदत काय माझ्याकडे गावाची नाही, एवढी काय माझी पात्रता नाही. त्यामुळे तुमका सांगतोय, ही चाय वरची खावा आणि वाटेल जागा घ्यावा. माझी तेवढी पात्रता नाही. अरे काय करायचं. दादा काय सांगा. आमच्या अमित वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमासाठी आम्हाला निधीची गरज आहे. हा. पण आम्हाला पण निधीच उपलब्ध करून दे. एवढंच असं ना, मग आपली सीमाताई मटकर मॅडम असत ना, ती तुमका नक्की मदत करतली. होय काय. तिने अशा अनेक अनाथ आश्रम, परत वृद्धाश्रम अशा मदत केलेली असा. एवढाच नाही, आपल्या इकडे कॉटेज हॉस्पिटल आहे ना, तिकडे 250 लिटरची वॉटर प्युरिफायरची टाकी बसवून दिलेली आणि 10 वर्ष जो काय खर्च आहेत ना, तो उचलण्याची जबाबदारी पण घेतलेली आहे. हा, आणि बरं ते बेसिक ड्रायव्हर पण लावून दिले नाही त्यांना. त्यांची अशी ओळख असा की ते लोकांमधले एक नेता असं. हा मित्रांनो, आता आपण बघितलं तुम्ही काय काय केलं असं का. आता आपण बघूया ते जर निवडून गेले तर काय काय करतले. मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा पाठपुरावा करतील. भुयारी गटारी योजना करतील. डास निर्मूलनाचा नांदेड पॅटर्न करतील. रस्ते प्लास्टिक युक्त व सिमेंट युक्त करतील. रिंग रोड पूर्ण करतील. रोपवेचे स्वप्न पूर्ण करतील. मोती तलाव गाळ काढून आजूबाजूचा पाच सुव्यवस्थित करतील. बस स्थानके सुशोभीकरण करतील. मत्स्यालय निधीचा दुसरीकडे उपयोग करतील. सावंतवाडी पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण करतील. भुयारी वीजवाहिन्यांना प्राधान्य देतील. सावंतवाडी टर्मिनसचा पाठपुरावा आणि वेळ पडल्यास कोणत्याही विकासाच्या कामासाठी आंदोलन करतील. हा बघितलं मंडळी, जर आम्ही त्यांना निवडून दिला होता काय काय करतील ते, तर आपली जबाबदारी बनता की येत्या 2 डिसेंबरला आपले सीमाताई मटकर मॅडम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर उभे असेल तर त्याला आपण बहुमताने निवडून देऊया. चला तर मग. नगराध्यक्ष पदासाठी सीमाताई उभ्या हो आणि सर्वजणांनी मिळून आपण निवडून त्यांना